धमकी पर एक्टर राजपाल यादव का बयान आया है। सर, मैंने अंबोली पुलिस स्टेशन और साइबर क्राइम में दोनों में इन्फॉर्म कर। बॉलिवूड ॲक्टर, कॉमेडियन स्टार तोच आपला राजपाल यादव याला जीवे ठार मारण्याची धमकी आलेली आहे। काय आहे पूर्ण प्रकरण, बघूया पूर्ण व्हिडिओ। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करून घ्या। चला सुरू करूया। राजपाल यादव याला कोणी दिली आहे धमकी? राजपाल यादव याला जीवे ठार मारण्याची धमकी आलेली आहे। राजपाल यादव आणि कपिल शर्मा असे बरेच बॉलिवूडमधले 4-5 जण आहेत, त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी पाकिस्तानवरून आलेली आहे। ही धमकी कोणी दिली आहे बघूया पूर्ण व्हिडिओ। एका मेलद्वारे पाकिस्तानवरून ही धमकी देण्यात आलेली आहे आणि त्या मेलमध्ये फोटोसुद्धा अपलोड करण्यात आलेले आहे आणि तो फोटो आहे बाबा सिद्दीकीचे। कारण काही दिवसापूर्वी बाबा सिद्दीकीची मुंबईमध्ये हत्या करण्यात आली होती आणि ती हत्या लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने केली होती। तर आता पाकिस्तानवरून मेल आलेला आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा माणूस बोलतोय राजपाल यादव याला आणि कपिल शर्मा आणि असे बरेच 2-3 जण आहेत, त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी आलेली आहे। राजपाल यादव हे आपले कॉमेडियन स्टार म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखले जातात। राजपाल यादव यांनी पोलीस स्टेशनला फोन लावून पोलिसांना सर्व माहिती सांगितली आहे की मला जीवे ठार मारण्याची धमकी आली आणि ही धमकी कोणी दिली हे तर मला माहीत नाही आणि त्या लोकांबद्दल मला काहीच बोलायचं नाही, कारण मी एक कॉमेडियन आहे, मी एक कलाकार आहे। माझे कॉमेडी, माझी कला ती लहान पोरांपासून तर मोठ्या माणसापर्यंत माझे कॉमेडी व्हिडिओ बघावे आणि ते लोकांनी माझे व्हिडिओ बघून त्यांना आनंद मिळावा, बस मला एवढंच पाहिजे। आणि ही धमकी कोणी दिली, ही सीधी पाकिस्तानहून धमकी आलेली आहे। हा तपास पोलीस स्टेशन आणि तुमची चाच एजन्सी आहे त्यांनी शोध लावावा, मग मला सांगावे। त्या लोकांबद्दल मला काहीच बोलायचं नाही असे राजपाल यादव म्हणाले। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की जी धमकी आलेली आहे मेलद्वारे, त्याच्यामध्ये बाबा सिद्दीकीचे फोटोसुद्धा अपलोड करण्यात आलेले आहे की तुमचीसुद्धा आम्ही अशी हत्या करू, बाबा सिद्दीकीला जसं मारलं तसं आम्ही तुम्हाला मारू, अशी धमकी लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव सांगून पाकिस्तानवरून मेल आलेला आहे। का तुम्हाला काय वाटतं की पाकिस्तानमधून हे पाकिस्तानी लोकांनीच केलं आहे का लॉरेन्स बिश्नोईच्या गँगच्या माणसांनी केलं आहे? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।